नमस्कार, पार्वे ताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी मस्त मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे। तर त्यासाठी इथे एक पॉकेट हे मुरमुरे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता। त्यासाठी थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता भरपूर घ्यायचा। हळद, मोहरी, लाल तिखट, शेंगदाणे, डाळवं आणि पोहे वापरणार आहे। यामध्ये थोडेसे तळून घेणार आहे पोहे। धने जिऱ्याची पूड आहे आणि लसूण आणि जिरे हे कुटून घेतलेले आहेत आणि साखर घेतलेली 1 चमचा करून आणि चवीनुसार मीठ आणि तेल आणि थोडेसे खोबऱ्याचे काप, सुक्या खोबऱ्याचे। तर गॅसवर मी तेल गरम करून घेतलेले आहे। तेल चांगलं कडक तेल करून घ्यायचं, कारण यामध्ये मी पोहे तळून घेणार आहे। पोह्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। या ठिकाणी मी 2 वाटी पोह्यांचा वापर केलेला आहे। मस्त छान असे पोहे, कडक तेल असले की खूप छान म्हणजे पोहे तळले जातात। आता हे पोहे मी ह्याच मुरमुऱ्यावर असे टाकून घेणार आहे। आता ह्याच तेलामध्ये हे शेंगदाणे तळून घेणार आहे। शेंगदाण्याचे प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार। या ठिकाणी शेंगदाणे खूप छान तळलेले आहेत। तर असे लाल खरपूस छान शेंगदाणे तळून घ्यायचे। आता हे शेंगदाणे पण मी ह्याच पोह्यावर टाकणार आहे। आता ह्याच तेलामध्ये मी हे सुक्या खोबऱ्याचे काप हे पण तळून घेणार आहे। खोबरं पण तळलेलं आहे, खोबरं पण काढून घेणार आहे। ह्याच तेलामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर हे दोन्ही पण टाकणार आहे। या ठिकाणी कढीपत्ता आणि कोथिंबीर पण छान तळलेली आहे। मस्त कडक होईपर्यंत तळून घ्यायची। तेल आपलं थोडं राहिलेलं आहे। इथे ह्या 2 वाट्या तेलाचा वापर केलेला आहे मी या ठिकाणी। याने आपला चिवडा जास्त म्हणजे असं तेलकट पण होत नाही आणि कोरडा पण होत नाही। तर आता यामध्ये हे उरलेल्या तेलामध्ये थोडीशी मी मोहरी टाकणार आहे फोडणीसाठी। त्यामध्येच हे लसूण आणि जिरे कुटलेले, लसूण छान लाल झालेला आहे। खरपूस लाल होईपर्यंत तळून घ्यायचा लसूण। आता गॅस बंद। आता कढई खाली घेणार आहे। यामध्ये 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, तिखट पण तुमच्या आवडीनुसार। तर या ठिकाणी मी 2 चमचे लाल तिखट टाकणार आहे। आता हे छान मस्त तळून घ्यायचं। आता हे ह्या मुरमुऱ्यावर हे टाकणार आहे मी। पिठी साखर घेतलेली आहे आणि 2 चमचे धने जिरे पूड ही पण आता यामध्ये मिक्स करायचं। या ठिकाणी शेवटी डाळवं टाकणार आहे मी। डाळवं तळून घेतलेलं नाही। तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने चिवडा करून बघा, खूप अतिशय छान चिवडा होतो। आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं किंचित तेल, आपल्याला हळद आणि असं हे मिक्स करून घ्यायचं या डाळव्याला, म्हणजे डाळवं आपलं पिवळं झालं पाहिजे। आता हे डाळवं ह्या चिवड्यामध्ये मिक्स करायचं आहे। तर या ठिकाणी आपण सगळं तळून घेतलेलं आहे, फक्त डाळवं तळलेलं नाही। आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे। हे सर्व साहित्य मी यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। आता हे थोडंसं पातेलं मी 5 मिनिटं गॅसवर ठेवणार आहे। म्हणजे मुरमुरे थोडेसे गरम करून घेणार आहे। तर अशा प्रकारे 5 मिनिटं गरम करून घेतलेलं आहे। मुरमुरे चांगले गरम झालेले आहेत। आता ह्याच गरम पातेल्यातच मी याचं 5 मिनिटं ठेवणार आहे। तुम्ही अशा प्रकारे चिवडा करून हवा बंद
याच्यामध्ये ठेवू शकता। अतिशय हे झालेले आहेत कुरकुरीत मुरमुरे। अशा प्रकारे कमी वेळात मी असा झटपट चिवडा बनवलेला आहे। खूप छान आणि टेस्टी चिवडा होतो। तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा। व्हिडिओला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।